स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला C2 जिल्हा कमिटीतर्फे वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या वक्तृत्व स्पर्धेत हिराचंद नेमचंद महाविद्यालयाच्या मिताली गोविंद जखोटिया या विद्यार्थिनीनं प्रथम क्रमांक, अक्कलकोट येथील खेडगीज कॉलेजच्या मलकार सिद्ध पांढरे यानं द्वितीय क्रमांक, AG पाटील इंजिनिअरिंग कॉलेजच्या पियुष देडे यानं तृतीय क्रमांक पटकावला, तर अथर्व देशपांडे, श्रेया माशाळ आणि सुजाता बंडगर यांना उत्तेजनार्थ बक्षिसं मिळाली। या स्पर्धेचं उद्घाटन सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनचे प्रदेश महासचिव ॲडव्होकेट M.H. शेख यांच्या हस्ते करण्यात आलं। वक्तृत्व स्पर्धा समितीचे निमंत्रक इलियास सिद्दीकी यांनी प्रास्ताविक केलं। बक्षीस समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार नरसय्या आडम मास्तर हे होते। विजेत्या स्पर्धकांना आडम मास्तर, ॲडव्होकेट M.H. शेख, नसीमा शेख, सुनंदा बल्ला, शेवंता देशमुख, विल्यम ससाणे, पुष्पा पाटील यांच्या हस्ते पारितोषिकं देण्यात आली। या प्रसंगी माजी नगरसेवक व्यंकटेश कोंगारी, रंगप्पा मरेड्डी, C2चे पदाधिकारी उपस्थित होते। स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉक्टर रवींद्र चिंचोलकर, डॉक्टर कीर्तिपाल गायकवाड आणि प्राध्यापक कुमार सोलनकर यांनी काम पाहिलं। स्पर्धा यशस्वी करण्यासाठी इलियास सिद्दीकी, आसिफ पठाण, अकिल शेख, ॲडव्होकेट अनिल वासम, किशोर मेहता, दत्ता चव्हाण, अशोक बल्ला, विक्रम कलबुर्गी, मल्लेश कारमपुरी, नरेश दुगाणे, अमित मंचले, सिद्धाराम उमराणी, दीपक निकंबे, सनी शेट्टी, श्याम आडम आदींनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी, तर आभार दत्ता चव्हाण यांनी मानले।